नमस्कार मित्रांनो, सर्वदर्शन चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की अनेकदा विचार पडतो की कुठेतरी फिरायला जायचं. आणि असं फिरायला जात असताना शक्यतो पर्यटनाचा हेतू असतो. पर्यटनामध्ये एखादं नैसर्गिक ठिकाण बघावं, एखादं पर्यटन स्थळ मुलांना करमेल असंही ठिकाण बघावं आणि धार्मिक ठिकाणसुद्धा बघावं. मंडळी, खरं तर या तिन्ही ठिकाणाचा समावेश असलेलं एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे आणि ते म्हणजे तिरुपती बालाजी. मंडळी, तिरुपती बालाजी असं आहे ठिकाण की जिथं दररोज लाखो भक्त आपल्या मनोकामना घेऊन येतात. ते स्थान म्हणजे साक्षात कलियुगातील भगवान विष्णूचे रूप श्री व्यंकटेश्वर बालाजी तिरुपतीची ही स्थिती आहे. आता प्रश्न निर्माण होतो की आम्हाला तिथं जायचं आहे, तर तिथं पोहोचावं कसे? मंडळी, तिरुपतीला पोहोचण्यासाठी रेल्वे, विमान आणि बस शिवाय खाजगी वाहन या पद्धतीने आपण जाऊ शकतो. रेल्वेचा विचार केला तर भारतातील प्रमुख शहरातून तिरुपती मेन अर्थात TPTY किंवा रेनिगुंटा म्हणजे RU स्टेशनसाठी भरपूर गाड्या उपलब्ध आहेत. विमानानं जायचं ठरवलं तर तिरुपती विमानतळ शहरापासून साधारणपणे 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणातून निघणार आहात तिथून जवळ मोठ्या शहरामधूनच ही व्यवस्था होते. तुम्ही रस्ता मार्गे जर निघणार असाल तर आंध्रातील प्रमुख शहरातून तसंच शेजारच्या राज्यातूनही सरकारी आणि खाजगी बसेसच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचता येऊ शकतं. मंडळी, इथं आल्यानंतर जर आपण बघितलं तर तिरुपती हे शहर एका सप्तगिरी पायथ्याशी आहे. तर मुख्य मंदिर तिरुमला टेकडीवर आहे. तिरुमलाला जाण्यासाठी तुम्ही बस किंवा खाजगी टॅक्सी करू शकता, पण खरी मौज येते ती पायदळ जाण्यामध्ये. जी मंडळी साधारणपणे 14 किलोमीटरचं अंतर पायऱ्या आणि रस्ते आणि अर्थात नैसर्गिक मार्गातनं करतात त्यांना खऱ्या अर्थानं तिथं आनंद मिळतो. शिवाय मंदिरात प्रवेश करताना कुठलंही प्रवेशपत्र घ्यायची आवश्यकता नाही. जाताना तिथं पोहोचल्यावर सर्वप्रथम दर्शनाची संधी आहे. मधल्या काळामध्ये तुम्हाला लागणारी औषधं किंवा अल्पोपहार हे सुद्धा मोफत तुम्हाला देण्याची सोय हे तिरुमला देवस्थानमच्या वतीने करण्यात आलेली आहे. म्हणजेच पायदळ मार्ग हा अलिपिरी आणि श्रीवारी मेटू हे 2 मार्ग आहेत. अलिपिरी मार्ग हा 24 तास खुला असतो. दर्शन तिकिटाचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर्शन तिकीट 300 रुपयाचे शीघ्र दर्शनमध्ये तुम्ही घेऊ शकता. ते TTD म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थानम या अधिकृत वेबसाईटवरून किमान 1 महिना, 2 महिने, 3 महिने बुक करणं आवश्यक आहे. जर ऑनलाईन तिकीट मिळाली नाही तर तुम्ही तिरुपती शहरात जाऊन ऑफलाईन सर्वदर्शन पास घेऊ शकता, पण त्यासाठी बराच वेळ तुम्हाला रांगेत राहावे लागते. मंडळी, असं जरी असलं तरी तिथं राहण्याची आणि खाण्याची सोय सगळ्यात सुंदर असलेलं ठिकाण म्हणून सुद्धा तिरुपतीला बघितलं जातं. तिरुमला येथे भक्तासाठी अनेक धर्मशाळा आणि गेस्ट हाऊससुद्धा आहेत. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेला इथे याल त्यावेळेला एकतर आधी रूम बुक करून येऊ शकता. शिवाय तुम्ही तुमचं मंदिरातला प्रवेशपत्र काढून येऊ शकता, जो ऑनलाईननं काढता येतो. इथं आल्यानंतर मात्र खाण्यापिण्यासाठी विनामूल्य अशी अन्नप्रसादमची सोय आहे, जी अतिशय सात्विक आणि चविष्ट असते. विशेषतः ज्यावेळेला तुम्ही एवढं सगळं करून तिरुमलावर जाता आणि श्री तिरुपती बालाजी यांचं दर्शन घेता, त्यावेळेला मंदिराच्या आतील सोन्याच्या कळसाला बघितल्यानंतर तुम्हाला या देवाची राज्यात, देशात आणि प्रदेशात लोकांमध्ये ख्याती काय आहे, हा देव नवसाला कसा पावतो आणि तिथे गेल्यानंतर मन कसं प्रसन्न होतं हे खरं तर अनुभवणं म्हणजे प्रत्यक्षात श्री बालाजीचं दर्शन घेणं आणि मंदिरात थांबणं या 2च गोष्टीवर अवलंबून आहे. हे शब्दाच्या पलीकडचं आहे. मंदिरात प्रवेश करताना होणारा गोविंदा गोविंदाचा जयघोष मनाला अत्यंत शांतता देतो. मूर्तीसमोर आल्यावर मिळणारे काही क्षणाचे दर्शन आपले सर्व श्रम हरवून टाकते. दर्शनानंतर मिळणारा जगप्रसिद्ध तिरुपती लाडू हा सुद्धा घ्यायला आणि इथं आल्यानंतर प्रसाद म्हणून द्यायला प्रत्येकाला निश्चितपणे आवडेल. या ठिकाणी आल्यावर काही प्रेक्षणीय स्थळंसुद्धा आहेत. बालाजीच्या दर्शनासोबतच तुम्ही जवळ असलेली काही प्रेक्षणीय स्थळं बघू शकता. खास करून पद्मावती मंदिर, कपिल तीर्थम, श्रीकालहस्ती या मंदिरांनाही तुम्हाला भेट देता येऊ शकते. मंडळी, तर हाती जी संधी मिळेल, जेवढे काही 2-4 दिवस मिळतील त्यावेळेला
अर्थात 1-2 महिन्यानंतर तुम्ही तिरुपतीला दर्शनाची जायची तयारी ठेवायला हरकत नाही. आणि एकदा काही तिरुपती दर्शन झालं तर तुम्ही प्रसन्न मनानं पुढील अनेक दिवसापर्यंत ती आनंदाची ऊर्जा घेऊन आपल्या अनेक प्रश्नाला मिटवत आणि मनात असलेला संकल्प पूर्ण करू शकता. मंडळी, सर्वदर्शनच्या वतीनं आम्ही तुम्हाला एक छोटासा प्रवास तिथं घडवला आहे. तुम्हाला हे कसं वाटलं बघा. छान वाटलं असेल तर निश्चित आनंद आहे. तुम्हाला यात काही जोडता येत असेल तर ती जोडा. आणि या पलीकडं तुम्हाला आम्हाला काय सांगायचं आहे ते संदेश बॉक्समध्ये निश्चितपणे लिहा. चला तर मंडळी, तिरुपती यात्रा या ठिकाणी आपण